आलं ग माझ्या सोनं. भूक लागली? नाही. मग भूक लागली की सांगा. हो. तर मी काय सांगत होते? नेहाच्या लग्नाबद्दल तुम्ही काहीतरी म्हणत होता. नाही हो, ते बोलून झालं हो. नेहाच्या लग्नात गिफ्ट काय द्यायचं त्याबद्दल मी सांगत होते. अहो, आम्ही सगळ्याच जणी काही ना काही द्यायचं म्हणत होतो. तर प्रत्येकीने वेगवेगळं देण्यापेक्षा वर्गणीच काढली तर. तुम्ही पण आमच्यामध्ये येताय का? म्हणजे मी वर्गणीसाठी तुमचंही नाव घ्यायला सांगते. नाही, मी माझी मोहनमाळ तिला देणार आहे, तेव्हा मला नका त्यात धरू. तेवढंच विचारायला आले होते. हो, सगळ्या जणींकडून मला वर्गणी घ्यायची आहे ना. हो हो. कोणी वर्गणी देत नाही, कितीदा मागावी लागते. त्या चव्हाणाने तर अजून मला ते 50-100 रुपये काय आहे तिच्याकडे काही दिलेले नाही अजून. काकू, तुम्ही पण आईला गिफ्ट देणार आहे? हो, पण आईचा बर्थडे नाहीये ना. पण लग्न तर आहे ना. लग्नात पण गिफ्ट देता? हो, फक्त त्याला गिफ्ट नाही म्हणत, आहेर म्हणतात. मग मी पण आईला आहेर देऊ? अगं, द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये, पण तुला वाटत असेल तर तू देऊ शकतेस. ठीक आहे, मी पण आईला आहेर देते. तू काय देणार? ते सुचत नाहीये ना. बर, मग थोडा वेळ विचार कर. आपल्या आईला नक्की काय हवंय, तिला काय आवडेल असं शोधून काढ काहीतरी, आणि मग तिला ते आहेर दे. तुम्हाला काय माहितीये का? अगं, ती तुझी आई आहे ना, मग माझ्यापेक्षा तर जास्त तुलाच माहिती असायला पाहिजे. काय झालं? आईला नक्की कशाची गरज आहे त्याचा विचार करते. बरं ठीक आहे, मग तू विचार कर. हा, मी आलेच तोपर्यंत माझं काम उरकून. हा, ओके. परी, अगं भूक नाही का लागली बाळा? तुझ्या आवडीची भाजी केलीये. अगं बाई, काय चाललंय हे तुझं? काय अवतार करून घेतलायस हा? आई ओरडेल ना. काकू, हे आईचं आहेर आहे. मला माझ्या आईला सारखं असताना बघायचंय. मी हे मॅजिक स्माइल बनवलं. मी तुला आहेर देणार. कसं वाटतंय काकू? अगदी लाख मोलाचं आहे ग. इतका छान आहेर दुसऱ्या कुणाचाच असणार नाही. गुणाचं बाळ ग माझं ते. मगासपासून यश कुठे दिसला नाही. आई, तू ऑफिसला गेली की हे त्याला दे. शेफाली. हा नेहा, अगं, यश कुठे? मला त्याच्याबद्दल काहीही विचारू नकोस. काय झालं आता? अगं, त्याचं ना काहीतरी बिनसलंय.
कोणी काही बोलायला गेलं की सटकल्यासारखा वागतोय. तो ना एकटाच कुठेतरी बसला असणार. बघ तू. यश पण ना. नेहा, सर सर सॉरी सर, मी फाईल घेऊन येणारच होते सर मीटिंग बद्दल बोलायला. नाही नाही, मी 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 तुमच्याकडे कामाचं बोलायसाठी नाही आलोय. हा, जरा या ना इकडे. थोडंसं पर्सनल बोलायचं होतं. बोला ना सर. नेहा, तुम्हाला तर माहिती आहे की मी सगळ्या स्टाफला फॅमिली मेंबर सारखं ट्रीट करतो. आणि यशशी माझं जरा एक वेगळं बॉन्ड आहे. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ना की. हो सर, मला कळतंय, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? म्हणजे हा, पण पण कधी कधी काय होतं माहिती का, की एखादी व्यक्ती खूप जवळची असली ना तरी आपल्याला सगळं त्या व्यक्तीशी नाही बोलता येत. आणि तसं माझं काहीसं यशच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ना, यशचं ना काहीतरी लक्ष नाहीये. म्हणजे असं तो काहीतरी, म्हणजे त्याचं कामात लक्ष नाहीये. सर तसं नाहीये सर. सर तो स्वतःचं काम खूप जेन्युइनली करतो. इनफॅक्ट स्वतःचे 100% देतो. फक्त स्वतःच नाही तर सगळ्यांना हेल्प करतो सर. वाटतं तर तुम्ही विचार. नाही नाही, ते इतरांना कुणाला विचारायची काही गरज नाहीये, पण मदत वगैरे नाही हो, पण त्याचं कामात लक्ष नाहीये. सर मी बोलू का त्याच्याशी? सर मी बोलते ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. नाही, खरं तर हे मी बोलणं अपेक्षित आहे बरं का. मी बोललो असतो, पण माझ्याशी काही बोलेल असं मला वाटत नाही, कारण मी बॉस आहे ना. नाही सर, मी बोलते सर त्याच्याशी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, पण तो काय माहिती का, तो तुम्ही अलीकडे ना, तो ना कायम स्वतःच्या हाताने धुंदीत असतो. म्हणजे असं लक्ष देत नाही आपण काय बोलतोय त्याच्याकडे. हो सर, मला आता शेफाली पण तेच सांगत होती. बघा, मी म्हणलं ना तुम्हाला, आता तर माझी खात्रीच पडली. काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय असेल असं तुम्हाला वाटतं? कामाचं टेन्शन असेल सर. कामाचं असेल, पण काहीतरी आहे. काही अंदाज आहे का तुम्हाला? नाही सर. पण मला कळून चुकलंय. का सर? रोग झालाय त्याला एक. यश आजारी आहे सर? आहे. नाही नाही, आजारी म्हणजे तसा, अहो तसा आजार नाही. त्याला जो रोग झालाय ना, त्याचं नाव आहे प्रेम रोग. काय? यश प्रेमात आहे? ह्याच्यात हसण्यासारखं काय? मी सिरियसली सांगतोय. नाही सर, त्याला कामाचं टेन्शन असेल. यश आणि प्रेमात म्हणजे? नाही नाही नाही, तो प्रेमात पडलाय. ही सगळी प्रेमाची लक्षणं आहेत, प्रेम रोगाची लक्षणं आहेत. तुम्ही बोलाल का एकदा त्याच्याशी? काय मी बोललो असतो, पण आमच्यात ते अंतर आहे ना शेवटी, बॉस एम्प्लॉई. तुम्ही कसं बाजूला बसता? विचारू शकता ना की काय रे यश, काय प्रॉब्लेम आहे असं. मी नाही, तो नाही म्हणेल. सुरुवातीला तो नाहीच म्हणेल, पण हेच प्रेमरोगाचं प्रमुख लक्षण आहे. नाही नाही, मी प्रेमात नाही पडलो असं माणूस म्हणतो, पण तुम्ही विचारा. मी त्याला बोलतं करा. त्याला तुमची शपथ घाला. तुमच्या मैत्रीची शपथ घाला. इमोशनल ब्लॅकमेल करा. त्याला म्हणा की तू सांगितलं नाहीस ना, मी तुझ्याशी बोलणार नाही वगैरे, असं काहीतरी म्हणा. आणि त्याला बरोबर ते वधवून घ्या त्याचं की प्रेम आहे. म्हणजे कळलं ना? पण मला काय वाटतंय, यश आणि प्रेमात हे मला खरंच म्हणजे. हा, मला तरी वाटतं तुम्ही एवढं करावं. तुम्ही कराल ना प्लीज नेहा? तो तुमच्याकडे 100% कबूल करेल की तो प्रेमात आहे. प्लीज. हो सर. मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. यश प्रेमात पडलाय?